आमची मागणी अशी आहे, एखाद्या कलाकार केंद्राकडून चूक झाली तर सगळ्याला एका तराजूत मोजू नये साहेबांना. त्यांच्यासाठी आम्ही त्यांना भेटायला आलतो. त्यानं मला पत्रिका पण चांगला दिला, बोलले, पण आम्हाला त्यांना होऊन भेटायचे. एका नाण्याचे दोन बाजू असतात हे विचार केला पाहिजे. त्यानं सोडून आलेलो आहे, आमचा पण थोडा विचार करायला पाहिजे. आम्हाला नेमकी अडचण काय मला नेमकं अडचण काहीच नाही. समजा एक दोन कला केंद्र जे ते शासनानं ज्या नोटिसा पाठवल्या त्याच्यामध्ये म्हणलं की बंद खोलीमध्ये कला सादर करा. आता सगळीकडे जे आहे ते आपल्याकडे बंद खोल्या आहेत सगळ्या, बरोबर आहे, सेपरेट रूम मध्ये आहे. हे रिहर्सल रूम आहे, ही रिहर्सल रूम आहे. नाही तुम्ही म्हणता नेमकं काय, नेमकी तुमची अडचण काय तुम्ही अडचण अशी आहे की आम्हाला कळालं की आपल्या जिल्ह्यातले सगळेच कला केंद्र बंद करणार. मग काय कला केंद्राला बंद केलं, ते बंद केलं काय, आम्ही बंद केलं. आम्ही सगळे कलाकार एक आहे, आम्ही कुठं जायचं, आम्ही कोणाकडे जायचं, सगळ्या लाडक्या बहिणी, सगळ्या साहेबांच्या लाडक्या बहिणी, मुख्यमंत्री साहेबांच्या लाडक्या बहिणी, आम्ही पण लाडक्या बहिणी व्हायला पाहिजे ना त्यांच्या. आम्ही तर पदर पसरतो, आम्ही कुठं कामाला पण जाऊ शकत नाही आणि ह्या महिला कुठंच कामाला जाऊ शकत नाही. कुठं जर गेलं लहानपणापासून कला केंद्र आणि जर गेल्या तर त्यांना चांगले नेतीला कोणी बघत नाही. तुम्ही तर बघितलं सातारा एवढ्या छोट्या मुलीवर बलात्कार केला आज, तर मग आज ह्या महिन्यात कुठं जायचं, लेकरं बाळ असतात. पालकमंत्र्यांनी काय प्रतिसाद दिला तुम्हाला, ते काय बोलणं झालं? बोललं नाही, निवेदन घेतलं माझ्या संग, म्हणजे छान, मला छान वाटलं त्यांना भेटून. काही कला केंद्रांवर चुकीचे प्रकार होत आहेत, होतात. तुम्ही समर्थन करताय? त्याचं समर्थन आम्ही बिलकुल करत नाही. जिथं चुकीचा प्रकार दिसत तिथं स्वतः त्यानं कोणी बी अधिकारी पाठवायचा आणि त्याच टाइमला कुलूप लावायचं. ते कुठलं का कला केलं जाईल, स्वतः पाठवायचे अधिकारी. म्हणजे त्यांच्या स्वतः जरी दिली तरी आम्ही त्याला हे पारंपरिक वाद्य असतील, या हे आमच्या पारंपरिक वाद्य असतील, स्टेज वापरला असतील, या जात गोष्टी नाही. नाहीये. डीजेचा वापर केला, दोन गोष्टी, डीजेचा पारंपरिक वापर केला वाद्य जातोय. वापरला जातो आणि ते डीजे तर नाही येतो, ते होता साऊंड. ऐका एक मिनिट. जेव्हा लॉकडाऊन पडलं होतं ना, तेव्हा खूप उपासमार झाली महिलांची, म्हणजे आमच्यासारख्या सगळ्या कलाकारांची खूप उपासमार झाली. मग काय करायला पाहिजे, कोणी शेतात घेईना, कोणी जवळ येऊ देईना, म्हणून त्याने ते साऊंडवर घ्यायला चालू केलं. पण आता इथून पुढे जर गैरप्रकार दिसला समजा तुम्हाला, तर तुम्ही बिनधास्त ते कला केंद्र बंद करून कुलूप लावू शकता. त्याने स्वतः विजेत देऊन केलं तरी चालते अधिकाऱ्याच्या हातात. डीजेचं काय? म्हणजे जे नियमामध्ये होतं की स्टेज असावं, स्टेज नाही, बंद खोलीत सगळं होतं. स्टेज आहे. आणि डीजेचंही बंद खोलीत काही ठिकाणी होतं. बंद खोली म्हणजे नृत्य बंद खोलीत आमचं रेशन असते चालू. आता अकलूज महोत्सव कालिका कला केंद्रानं प्रथम क्रमांक घेतलेला आहे 2025 मध्ये. 2025 मध्ये कालिका कला केंद्रानं प्रथम क्रमांक घेतलेला कला आहे. केंद्राचा जनरल विषय सुरू आहे की धाराशिवमध्ये असा प्रकार सुरू आहे की स्टेजच्या ऐवजी बंद खोलीमध्ये केलं जाते आणि प्रशासनाने ज्या नोटिसा पाठवल्या त्याच्यामध्ये त्यांनी तसाच उल्लेख केलेला आहे की बंद खोलीमध्ये न करता तुम्ही स्टेजवर परफॉर्म करा. स्टेजवर न करता बंद खोलीमध्ये करता असं म्हणतात. महाराष्ट्रामध्ये 85 कला केंद्र पहिल्यापासून, म्हणजे आता खूप वर्षापासून तर लोक कला चालू आहे. काय आपली तर काय स्टेज आहे, हे राहायचे रेशल रूम आहेत, आम्ही रेशल घेतो, पारंपरिक वाद्य वाजवतो, आमचे कलाकार आहेत, सगळं आमचं तुम्ही येऊन चेक करा. मागच्या वेळेस पोलिसांनी जी कारवाई केली, 3 कॅमेरा केले, त्या कारवाईमध्ये हे सगळ्या गोष्टी दिसून आल्या त्यांना. इन कॅमेरा केली. हो, आता तुम्हाला सत्य सांगते, इन कॅमेरा केली कारवाई देईल, पण त्यांना आमच्या जर कला केंद्रामध्ये घुंगरं बांधताना सुद्धा बायाचे त्यांच्याकडे शूटिंग केली. ते तुमचं सगळ्या तुम्ही असं वैयक्तिक असं घेऊ नका. जर त्या शासनानं एवढ्या सगळ्या कला केंद्रामध्ये ज्या काही चुकीच्या गोष्टी घडतात हे तुम्हाला मान्य आहे का नाही? ज्यामुळे ही कारवाईची स्टेज आली. कारवाईची स्टेज कशामुळे आली की तुमच्या याच्यामध्ये नवीन कला केंद्र सुरू होत आहेत काही. ऐका ना, ही वेळ कशामुळे आली हे सांगा. सरकार मायबापाला एकच सांगणे, चुकीचं घडत नाहीये. काही कला केंद्रामध्ये घडलं म्हणून सगळ्याच कला केंद्रामध्ये घडत नाही. कला केंद्रामध्ये आहे ना, सगळ्याकडे लायसन आहे, ग्रुप ग्रुप असतो त्याचं लायसन आहे, रंगभूमीचं लायसन आहे, कला केंद्राचं लायसन आहे, वेळ आहे, त्याच्यावर सगळं आहे, लायसन आहे, पारितोषिक आम्हाला भेटले. जे कला सांस्कृतिकचं जे प्रशिक्षण घेतलेलं आहे त्याचं प्रमाण आहे ना, मी दाखवू शकते कधी पण आलो.